हस्तिनापुरात प्रवेश करीपर्यंत कच आणि अंगिरस यांच्या तात्विक विचारांची सावली माझ्या मनावर पसरली होती. त्या सावलीत जशी सायंकालीन धुसरता होती, तशी कालाची रम्यताही होती. पण नगरात पाऊल टाकताच ती सुंदर सावली लोप पावली. साऱ्या राजधानीवर पसरलेल्या काळजीच्या कृष्णछायेने माझे मन व्यापून टाकले. एरवी हसत खिदळत लगबगीने चालणारे राजमार्ग आज मूकपणाने जड पावले टाकीत चालले होते. बाबांची शेवटची भेट होण्याचे सुद्धा भाग्य माझ्या कपाळी नाही की काय, या आशंकेने माझे मन पळापळाला कंपित होत होते. पराभूत राजपुत्राप्रमाणे मी राजवाड्यात प्रवेश केला, अगदी मुकेपणाने खाली मान घालून. बाबांच्या शरीरात चैतन्य होते, पण त्यांनी मला ओळखले नाही. उन्हाळ्यातल्या मरुभूमीसारखे त्यांचे शरीर तापले होते. निर्जन वाळवंटात मध्यरात्री घोंगावत राहणाऱ्या वाऱ्यासारखे ते विचूक बोलत. त्यांना वाद झाला होता. आई, राजवैद्य, वृद्ध अमात्य, दास दासी या सर्वांच्या मुद्रांवर भीतीची आणि दुःखाची छाया पसरली होती. मी मंचकावर बाबांच्या उशाशी बसलो. बाबा, बाबा अशा अनेक हाका मारल्या. ते काहीतरी पुटपुटले, पण त्यांनी माझ्या एकाही हाकेला ओ दिली नाही. जणू काही ते आमच्या जगातच नव्हते. मी उठलो, त्यांच्या पायांशी जाऊन बसलो. त्यांच्या पायांवरून मी हळूहळू हात फिरवू लागलो, पण माझा स्पर्शही त्यांनी ओळखला नाही. माझे डोळे भरून आले. बाबांच्या पावलांवर त्या अश्रूंचा अभिषेक करू लागले. अमात्य उठून माझ्या जवळ आले. माझ्या खांद्यावर आपला कृश हात वत्सलतेने ठेवून त्यांनी मला महालाबाहेर नेले. मग रुद्ध कंठाने ते म्हणाले, युवराज, तुम्ही अजून लहान आहात, त्यामुळे जगरहाटीची तुम्हाला पूर्ण कल्पना नाही. हा मृत्यूलोक आहे. मानवी जीवन हा जसा कल्पवृक्ष आहे, तसा तो विषवृक्षही आहे. महाराजांच्या वेदना तुम्हाला पाहणार नाहीत. नगरापासून 2 कोसांवर आपलं अशोकवन आहे. मोठी सुंदर आराम वाटिका आहे ती. कोणी ऋषी मुनी अतिथी म्हणून आले की तिथंच त्यांची व्यवस्था करण्याचा पूर्वापर प्रघात आहे. एरवी ते स्थळ हिमालयातल्या एखाद्या गुहेइतकं शांत आहे. इथून अशोकवनातल्या मंदिरात जाणारं भुयारही आहे. फार जवळची वाट आहे ती. त्या शांत आराम वाटिकेत आपण राहावं. दिवसातून 2 वेळा महाराजांच्या दर्शनाला यावं. विशेष काही असलं तर भुयाराच्या मार्गानं घटके तिथे येऊ शकाल. महाराणींच्या संमतीनंच मी ही योजना केली आहे. अश्वमेध आणि शांतियज्ञ ह्यांच्या दगदगीने आपण अगदी शिणून गेला असाल. तो शीण अशोकवनातल्या विश्रांतीनं नाहीसा होईल. मृगेत किंवा रणांगणात मी कधीही माघार घेतली नव्हती, पण राजवाड्यावर पसरलेल्या मृत्यूच्या त्या कृष्णभीषण छायेला मात्र मी भ्यालो. मी मुकाट्याने अशोकवनात राहायला गेलो. पण मृत्यू हे मोठे भयंकर अस्वल आहे. कितीही उंच झाडावर चढून बसले तरी तिथे ते माणसाचा पाठलाग करते. कुठेही लपून बसा, ते काळे कुरूप प्रचंड धूळ आपला वास काढीत येते. त्याच्या गुदगुल्यांनी प्राण कंठी येतात. अशोकवनात अमात्यांनी माझ्याकडे सर्व प्रकारच्या सुखांची सिद्धता केली होती, पण माझं मन कशातच रमेना. दास दासी अगदी मोजक्या होत्या, पण प्रत्येक माणूस माझ्या दृष्टिक्षेपाकडे लक्ष लावून उभे असे. त्यांना काय काम सांगायचे हेच मला कळेना. दासीत मुकुलिका नावाची एक नवी दासी दिसली. मोठी चतुर आणि देखणी होती. वयाने 25च्या आत बाहेर असावी ती. माझ्या मनाला शांती मिळावी म्हणून सर्व सेवकांना शक्य तितके दूर ठेवून ती एकटी अगदी मुकेपणाने माझी सेवा करी. बलवानाने कुशलतेने केलेले पक्वान तसेच टाकून मी उठू लागलो की वारा घालता घालता ती थांबे. मी वळून वर पाहिले की तिच्या मुद्रेवर सलज्ज पण करुण भाव दिसे. ती जणू काही डोळ्यांनी मला म्हणे, असं काय करावं महाराज? आपण काहीच खाल्लं नाहीत तर बिचाऱ्या शरीरानं काय करावं? मृत्यूची सावली मनावर पडू नये म्हणून मी रात्रंदिवस धडपडत होतो. पण बाबांच्या दर्शनाकरिता त्यांच्या महालात पाऊल टाकले की मध्यंतरीचे माझे सर्व चिंतन निष्फळ होई. मृत्यू हा अष्टप्रहार अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे. याला या जगात कोणीही विरोध करू शकत नाही, या जाणीवेने मन दुर्बळ आणि व्याकुळ होऊन जाई. आज मंचकावर जसे बाबा पडले आहेत, तसे उद्या आपल्यालाही पडावे लागणार आहे, हे चित्र पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे उभे राही.
कुठेतरी पळून जावे, जिथे मृत्यूचे थंडगार लांब हात पोचू शकणार नाहीत, अशी एखादी गुहा शोधून काढावी आणि त्याच्यात लपून बसावे, असा पोरकट विचार राहून राहून मनात येई. मृत्यूची भीषणता अधिकच भयंकर भासावी, असे अनुभवही बाबांच्या या दुखण्यातून अधूनमधून येत. क्वचित बाबांच्या वाताचा जोर कमी होई. घटका अर्धी घटका ते शुद्धीवर येत. आईला ओळखीत. असाच प्रसंग होता तो. मी उशाशी येऊन बसलो आहे याची बाबांना कल्पना नसावी. त्यांनी आईला खूण केली. ती थोडी पुढे होऊन वाकली. मोठ्या कष्टाने त्यांनी आपला उजवा हात उचलला आणि तो तिच्या हनवटीला लावला. क्षीण स्वरात ते म्हणाले, हे सारं सौंदर्य, हे सारं वैभव इथेच टाकून जावं लागणार मला. आई गोंधळली. मी महालात आहे हे त्यांना कसे सुचवावे ते तिला कळेना. बाबा एखाद्या लहान मुलासारखे स्फुंदत म्हणाले, या अमृताची माझी तहान अजून भागली नाही, पण आईने खून करून मला महालाबाहेर घालविले. पण बाबांचे ते अर्थक्रंदन माझ्या कानात आणि मनात घुमत राहिले. मोठे विचित्र वाटले मला. ज्याच्या पराक्रमाची पताका स्वर्गात डौलाने फडफडत होती, अशा वीराचे ते रुदन होते. हस्तिनापूरच्या दिग्विजयी सम्राटाचे ते अश्रू होते. त्या अश्रूंचा स्पष्टार्थ मला कळेना. मात्र त्यांच्या मागे जीवनातले काहीतरी विलक्षण रहस्य भरले आहे, या जाणीवेने मी भांबवून गेलो. त्यावेळी माझ्या काळजावर डागला गेलेला अनुभव मात्र दुसराच होता. रात्रभर जागरण झाल्यामुळे आई शिणून गेली होती. मी तिला विश्रांती घ्यायला तिच्या महालात पाठविले. मी बाबांपाशी बसून राहिलो. कितीतरी वेळ ते निचेष्ट होते. राजवैद्य घटके घटकेला त्यांना एक चाटण चाटवीत होते. दिवस टळला होता. खिडकीतून दिसणारे बाहेरचे जग हळूहळू अंधूक आणि उदास होऊ लागले होते. मध्येच बाबांनी डोळे उघडले. त्यांनी मला ओळखले असावे. माझा हात घट्ट धरून भेदारलेल्या कोकरासारखे ते किंचाळले. ययू, ययू, मला घट्ट धरून ठेव. मला जगायचंय. मला नाही, मी जाणार नाही. ययू, ते बघ, ते यमदूत बघ. तू एवढा पराक्रमी, मग हे इथे कसे आले? त्यांना तू कसं येऊ दिलंस? त्यांचा हात थरथर कापू लागला. ते पुन्हा किंचाळले. तुम्ही सारे कृतज्ञ आहात. तुम्ही आपल्या आयुष्यातला एक एक दिवस मला दिलात, तरी मी ययू, ययू, मला घट्ट धर. बोलता बोलता त्यांची शुद्धी गेली. जे त्यांना बोलून दाखविता आले नाही ते त्यांच्या हाताने मला सांगितले. किती घट्ट पकड होती त्या हाताची. वरमी बाण लागून धावणाऱ्या हरिणाची सारी भीती त्या पकडीत साठविलेली होती. थोड्या वेळाने मी अशोकवनाकडे मोठ्या उदास मनाने परतलो. राहून राहून मगाचे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहत होते. मधूनच बाबांच्या जागी मला ययाती दिसत होता. म्हातारा झालेला, मृत्यूच्या दर्शनाने बोबडी वळालेला, वेड्यासारखा धावणारा ययाती. मरण हाच जीवनाचा शेवट असेल तर जगात मनुष्य जन्माला येतो तरी कशाला? कच आणि अंगिरस यांचे उदात्त तत्वज्ञान मी आठवून पाहिले, पण ते माझ्या गोंधळलेल्या मनाचे समाधान करीना. लुकलुकणाऱ्या काजव्यांनी कधी अमावस्येचा अंधार उजळला आहे का? अशोक वनातल्या मंदिरात सुन्न मनाने मी येऊन पडलो. बाहेर काळोख दाटत होता. जसा बाहेर तसाच आत, माझ्या मनातही. मुकुलिकेने हळूच येऊन सोन्याची समई लावली. महाल उजळला. त्या प्रकाशात दिव्याशी ओणवलेली तिची पाठमोरी आकृती मला मोठी मनोहर वाटली. मी मान वळवली. तिची सावली भिंतीवर पडली होती. किती मोठी आणि विचित्र दिसत होती ती. ती माझ्या मंचकाकडे हळूहळू येऊ लागली. एखाद्या नर्तकीप्रमाणे ती पावले टाकीत होती. माझे डोळे उघडे आहेत तसे पाहून ती मृदू स्वरात म्हणाली, बरं वाटत नाही महाराजांना? काही सुचत नाही मला. मुकुलिके, बाबांची स्थिती पाहिली की आता काही काळजी करण्याचं कारण नाही म्हणे. आजच राजज्योतिषी सांगत होते, महाराजांचे सारे अशुभ ग्रह लवकरच. मला थोडं मद्य आणून दे. ग्रह, आजार, मृत्यू सारं सारं विसरून जायचंय मला. ती स्तब्ध उभी राहिली. मी चिडून ओरडलो, मद्य हवंय मला. खाली पाहत ती उद्गारली, इथे मद्य ठेवायचं नाही अशी देवींची आज्ञा आहे युवराज.
तिच्या या उत्तरानं माझा संताप वाढायला हवा होता, पण खाली दृष्टी लावून उभी असलेली तिची मूर्ती मला इतकी मोहक वाटली की माझा राग कुठल्या कुठे पळून गेला. तिच्याकडे डोळे भरून पाहता पाहता माझ्या मनात आले, मी चित्रकार किंवा शिल्पकार असायला हवे होते. स्त्री ही स्वभावतःच अंतर्ज्ञानी असते का, की आपल्या सौंदर्याच्या सामर्थ्याची जाणीव तिच्या मनात सदैव जागृत असते? मुकुलिकेची दृष्टी खाली वळली होती. असे असूनही मी तिच्याकडे रोखून पाहत आहे, अतृप्त डोळ्यांनी तिच्या रूपाचा आस्वाद घेत आहे. हे तिला कसे कळले, कोणाला ठाऊक. तिने मध्येच क्षणभर डोळे वर केले. निरभ्र आकाशात वीज चमकावी तसे काहीतरी मला वाटले. तिच्या मुखावरले मधुर स्मित, तिच्या गालांवरील ती गोड खळी, मादक सोनेरी प्रकाशात निमिष अर्धनिमिष हे सारे मला दिसले. मी पुन्हा पाहिले. मुकुलिका खाली पाहत उभी होती. अगदी मंचका जवळ होती ती. मी मद्य प्यालो नव्हतो, पण त्याची धुंदी कणाकणात मला जाणवू लागली. दुसऱ्या क्षणी, "ययू, मला घट्ट धर, मला जगायचंय," हे शब्द माझ्या कानात घुमू लागले. त्या शब्दांचे असंख्य प्रतिध्वनी जणू काही घण घेऊन माझ्या मेंदूवर घाव घालू लागले. युद्ध आणि मृगया यांच्या वाचून इतर व्यवहारात मी कधीही मद्याला स्पर्श करणार नाही, असे लहानपणीच मी आईला वचन दिले होते. आत्तापर्यंत ते पाळलेही होते. पण हे घणाचे घाव चुकविण्याचा, मनाच्या वेदना विसरण्याचा दुसरा काही उपाय मला सुचेना. मी मुकुलिकेला म्हणालो, "इथे मद्य ठेवायचं नाही, अशी आईची आज्ञा आहे." "होय युवराज." "कारण मी मद्यपानात गुंग होऊन पडेन असं भय वाटलं आईला." "तसं नाही युवराज." "मग?" "हे स्थळ निवांत आहे, नगरापासून दूर आहे. अतिथी म्हणून सारे ऋषीमुनी इथेच राहतात. त्यांना अपवित्र वाटणाऱ्या वस्तू इथे असू नयेत." बाबांचे ते अर्थक्रंदन माझ्या कानात पुन्हा घुमू लागले. त्यांची ती शून्य दृष्टी, त्यांच्या शब्दाशब्दातून प्रगट होणारी ती मृत्यूची भीती. मी थरथर कापू लागलो. मला माझ्या एकटेपणाची भीती वाटू लागली. मला आधार हवा होता. मी झटकन कुशीवर वळलो आणि मुकुलिकेचा हात धरला. ती रात्र पुन्हा पुन्हा मनात येते. त्या रात्रीविषयी मुग्ध राहावे, काही काही सांगू नये. महापुरात प्रवाहाच्या उलट पोहण्यात पुरुषार्थ असतो. त्या प्रवाहात वाहून जाण्यात कसला पराक्रम आहे? त्या वाहण्याचे वर्णन करण्यात तरी कोणता आनंद आहे? त्या रात्री जे घडले ते स्वाभाविक असेल. प्रत्येक रात्री जगात ते घडले असेल, घडत असेल, घडत राहील. पण काही काही गोष्टी कितीही नैसर्गिक असल्या तरी त्यांच्याविषयी बोलताना जीभ घुटमळते, मन ओशाळते, लज्जा आड येते. देवालयात देखील तरुणी आपल्या कंचुकीची गाठ सैल झाली आहे की काय हे आवर्जून पाहते. ते काय उगीच? पण मी माझी कहाणी जशी घडली तशी सांगणार आहे. मला अंतःकरण उघडे करायचे आहे. ते उघडे करताना त्याचा कोणताही कोपरा अंधारात ठेवणे हा अपराध होईल. लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे, सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते. नुकत्याच जन्माला आलेल्या बालकाप्रमाणे असते ते. ते तसे असावेच लागते. त्या रात्री मुकुलिकेच्या बाहुपाशात मी, छे, माझ्या बाहुपाशात मुकुलिका, छे. त्या रात्री कोण कोणाच्या मिठीत होते ते प्रत्यक्ष मदनाला सुद्धा सांगता आले नसते. मुकुलिकेचा हात मी हातात घेतला मात्र. क्षणार्धात माझा या जगाशी असलेला संबंध तुटला. मी युवराज राहिलो नाही, ती दासी राहिली नाही. आम्ही केवळ दोन प्रेमिक झालो. दोन पाखरे, दोन तारे. आम्ही महालात नव्हतो, आम्ही हस्तिनापुरात नव्हतो, आम्ही पृथ्वीवर नव्हतो. अनंत आकाशात तारामंडलांच्याही पलीकडे दुःख, रोग, मृत्यू या शब्दांचे ध्वनीसुद्धा जिथे ऐकू येत नाहीत अशा स्थळी आम्ही पोचलो होतो. ते अगदी वेगळे जग होते. जितके सुंदर तितके धुसर, जितके मोहक तितकेच दाहक. ते केवळ आमचे दोघांचे जग होते. ती मधुर मूर्छा होती, ते विलक्षण वेड होते, ती सुंदर समाधी होती. कोण जाणे. मुकुलिकेचे आणि माझे ओठ ज्या क्षणी जुळले
त्या क्षणी माझ्या मनातली मृत्यूची भीती लोप पावली. त्या रात्री मी मुकुलिकेची किती चुंबने घेतली आणि तिने मला किती चुंबने दिली, आकाशातल्या नक्षत्रांची कोणी गणती करू शकतो का? स्त्री सौंदर्याचे वर्णन मी काव्यात वाचले होते. त्याचे अंधुक आकर्षण मला अनेक वर्षे वाटू लागले होते. त्या आकर्षणातल्या आनंदाची मला अस्पष्ट कल्पना आली होती. पण लहान मुलाने आकाशातला चंद्र धरावा तसा तो आनंद होता. सुंदर तरुणीचा सहवास किती उन्मादक असतो. तिच्या कणाकणातून क्षणाक्षणाला स्वर्गसुखाचे तुषार कसे उधळले जातात हे मी त्या रात्री पहिल्यांदा अनुभवले. अगदी धुंद होऊन गेलो मी त्याने. त्या धुंदीतून मी जागा झालो पक्ष्यांच्या किलबिलाटाने. मी डोळे उघडून समोरच्या खिडकीतून पाहिले. पूर्वेच्या महाद्वारातून सूर्याचा रथ वेगाने बाहेर पडत होता. त्याच्या चाकाने उडविलेली सोनेरी धूळ किती मोहक दिसत होती. मी मंचकावर उठून बसलो. याच शय्येवर रात्री किती व्याकुळ मनस्थितीत मी येऊन पडलो होतो. तीच शय्या, तोच महाल, त्याच भिंती, तोच मंचक, खिडकीतून दिसणाऱ्या त्याच वृक्षवेली. एका रात्रीत जणू काही त्यांचा पुनर्जन्म झाला होता. आता प्रत्येक गोष्ट माझ्या गात्रागात्रातून उचलणाऱ्या आनंद लहरीत भर घालीत होती. झाडे अधिक हिरवी झाली होती, पाखरे अधिक गोड गात होती. महालाच्या भिंती सृष्टीतले अत्यंत अद्भुत रहस्य पाहिल्याच्या आनंदात एकमेकींकडे डोळे मिचकून पाहत होत्या. मी जागा झालो आहे की नाही ते पाहण्याकरिता मुकुलिका दार उघडून आत आली. जवळ येऊन तिने विचारले, रात्री चांगली झोप लागली ना? ती किंचित लाजेल, माझ्याकडे पाहताना क्षणभर गोंधळून जाईल असे मला वाटले होते. पण ती शांतपणे सर्व व्यवहार करीत होती. जणू रात्री काही घडले नव्हते. जे घडले ते एक स्वप्न होते. जागेपणी स्वप्नाचा काय उपयोग आहे? मुकुलिका किती अभिनय निपुण नटी होती. रात्री तिने प्रियसीची भूमिका केली होती, पण आता ती तितक्याच कुशलतेने दासीची भूमिका करीत होती. तिच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे ते मला कळेना. ती गालातल्या गालात हसली. पापण्यांची मोठी गोड चाळवाचाळव करीत तिने माझ्याकडे एक कटाक्ष फेकला. प्रक्षालनाचे साहित्य आणण्याकरिता ती बाहेर जाऊ लागली. तिची पाठमोरी आकृती पाहता पाहता स्मृती जागृत झाल्या. नकळत माझ्या तोंडून शब्द गेला, मुकुलिके. ती थांबली. तिने किंचित मुरडून वळून पाहिले. मग ती लगबगीने परत आली. मंचकाजवळ येऊन तिने विचारले, मला हाक मारली युवराजांनी? मी तिला हाक मारली होती, पण कशासाठी माझे मलाच ठाऊक नव्हते. मी स्तब्ध राहिलो. लगेच हात जोडून मृदू स्वराने ती म्हणाली, काही चुकलं का माझ्या हातून? चूक तुझी नाही, माझी आहे. तू आत येताच तुला ओढून अशी जवळ बसवायला हवं होतं मी. ते सोडून तुला दासीची कामं करायला लावणं हे असे काहीतरी बोलावेसे वाटले मला. पण ते अगदी आतल्या मनाला. बाह्य तर मी मुकाच राहिलो. माझ्या मौनाचे तिला कोडे पडले. ती किंचित कातर स्वराने उद्गारली, दासीचा राग आलाय महाराजांना? छे, एवढाच उद्गार कसा बसा माझ्या तोंडून बाहेर पडला. वेडी कुठली! हे त्याच्या पुढचे शब्द मी उच्चारणार होतो, इतक्यात मुकुलिकेच्या हाताखालची एक दासी लगबगीने आत आली. माझ्या छातीत धस्स झाले. उठल्यापासून एकदा सुद्धा बाबांची मला आठवणही झाली नव्हती. मनुष्य किती आत्मलंपट असतो. माझ्या कृतज्ञपणाची क्षणभर खंत वाटली मला. अमात्यांनी पाठविलेले पत्र देऊन दासी निघून गेली. ते पत्र कचाचे होते. ते घेऊन येणारे ऋषिकुमार मध्यरात्री हस्तिनापुरात आले होते. युवराज, आपल्या पाठोपाठ मलाही आश्रम सोडून जावं लागत आहे. आपण सर्वांनी मिळून शांती यज्ञ पार पाडला, पण त्या यज्ञाच्या पवित्र कुंडातल्या अग्नीचं विधीपूर्वक विसर्जन होण्याच्या आधीच देवदैत्यांच्या युद्धाचा वणवा भडकला आहे. दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी संजीवनी विद्या संपादन केल्याचं इथे आपण ऐकलंच होतं. त्या विद्येच्या बळावर रणांगणात मारल्या जाणाऱ्या राक्षस सैनिकांना ते पुन्हा पुन्हा जिवंत करीत आहेत. आपला पराभव आता अटळ आहे या भावनेने देव हताश होऊन गेले आहेत. काय करावे कोणालाच कळत नाही. युद्ध ते दोन व्यक्तीतलं असो, दोन जातीतलं असो अथवा दोन शक्तीतलं असो, मला नेहमीच निंद्य आणि निषेधार्ह वाटत आलं आहे.
आदिशक्तीने निर्माण केलेलं हे सुंदर विश्व किती विशाल आणि संपन्न आहे. त्यात प्रत्येकाला जगता येणार नाही का? माझ्यासारख्या वेड्याचं हे स्वप्न कधी काळी खरं होणार आहे की नाही, कोणाला ठाऊक. आज तरी हा विचार म्हणजे केवळ स्वप्नरंजन आहे. या युद्धात देवांचा पराभव होणार हे उघड दिसत आहे. पण आपल्या ज्ञातीचा पराजय उघड्या डोळ्यांनी पाहणं किती कठीण आहे. तो टाळण्याकरिता काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटू लागलं. सारी रात्र पर्णकुटी पुढल्या अंगणात मी येरझऱ्या घालीत होतो. आकाशात नक्षत्र चमकत होती, पण माझ्या मनात अंधार भरला होता. या अस्वस्थ मनस्थितीत मला आपली किती आठवण झाली म्हणून सांगू. शेवटी पहाटे एक कल्पना सुचली. छे, स्फुरली. कवीला काव्य कसं सुचतं याचा अनुभव मी घेतला. देव पक्षाला संजीवनी विद्या मिळेल तरच त्याचा पराभव टळेल. पण ती विद्या त्रिभुवनात केवळ शुक्राचार्यांना अवगत आहे. कोणीतरी शिष्य म्हणून त्यांच्याकडे जायला हवं. ती विद्या हस्तगत करायला हवी. देवांपैकी कोणी हे साहस करील असं वाटत नाही. म्हणून मीच ऋषपर्व्याच्या राज्यात जाऊन या विद्येसाठी शुक्राचार्यांचं शिष्य होण्याचं ठरवलं आहे. तिथे काय घडेल हे कसं सांगू. कदाचित माझा हेतू सफल होईल. कदाचित ध्येयसिद्धीच्या कामी मला माझे प्राण अर्पण करावे लागतील. अंगिरस महर्षींनी, ते आमच्याच कुळातील आहेत हे मी आपल्याला सांगितलं होतं का, या कल्पनेला आशीर्वाद दिला आहे. तो देताना ते सहज मला म्हणाले, तू जन्मानं ब्राह्मण आहेस. अध्ययन, अध्यापन, यजन याजन हा तुझा धर्म. तू विद्या मिळवायला चालला आहेस हे खरं, पण तुझं हे सहज ब्राह्मणापेक्षा क्षत्रियाला शोभणारं आहे. मी उद्गारलो, युवराज ययाती इथे असते तर त्यांना बरोबर घेऊनच मी राक्षसांच्या राज्यात पाऊल टाकलं असतं. शौर्याचं काम मी त्यांच्याकडे सोपवलं असतं आणि विद्या संपादनाचं काम माझ्याकडे घेतलं असतं. अंगीरसांना मी बोलून दाखविलं नाही, पण त्यांच्या उद्गारांमुळे माझ्या मनात एक नवा विचार निर्माण झाला. प्रत्येक वर्णाने इतर वर्णांचे गुण आत्मसात करण्यात कोणती हानी आहे? अनेक नद्यांचे पाणी एकत्रित करूनच आपण आराध्य देवतेला अभिषेक करीत असतो. युवराज, शांती यज्ञाच्या निमित्तानं आपण जवळ आलो. समवयस्कांमध्ये मैत्री लवकर होते. त्यामुळे आपला स्नेह जडला. आपली प्रेमळ स्मृती माझ्या मनात सदैव जागृत राहील. संजीवनी विद्या मिळवून मी सुखरूप परत आलो तर केव्हा ना केव्हा आपल्या भेटीचा योग येईलच. काही ग्रहांची युती अल्पकाळानं होते, काहींची दीर्घकाळाने होते. आपण दोघांची भेट केव्हा होईल हे आज सांगवत नाही, पण ती निश्चित होईल. आणि त्यावेळी धर्माचा, जगात जे जे मंगल असेल त्याचा पुरस्कार करणारे एक पुण्यश्लोक राजा म्हणून माझ्या मित्राला मी कडकडून मिठी मारू शकेन, अशा सुखस्वप्नात मी आज आहे. अधिक काय लिहू. वेदसुद्धा हृदयभावना व्यक्त करताना अपुरे पडतात. आचार्यांचे आपल्याला अनेक आशीर्वाद. नहुष महाराजांना लवकर आराम पडो अशी भगवान उमाशंकरांपाशी प्रार्थना. अरे हो, एक गोष्ट लिहायची राहिलीच. आपली ती चिमुरडी, एक फूल दोघांना कसं द्यावं म्हणून गोंधळलेली गोड मुलगी मी आश्रम सोडून जाणार म्हणून ती ओक्साबोक्शी रडत आहे. तिच्या वेलींवर फुलंच फुलं फुललेली आहेत. त्याचं कौतुक आता कोण करणार म्हणून ती काळजीत पडली आहे. मी तिला सांगितले आहे की युवराज पुन्हा लवकरच तुझ्यासाठी आश्रमात येतील. नुसती तुझी फुलं पाहायलाच नाही तर त्यांचा वास घ्यायला सुद्धा. कचाचे हे पत्र वाचून संपविताच माझी स्थिती मोठी विचित्र झाली. चोरासारखा मी मंचकावर बसलो. मन विषादाने भरून गेले. कच आपल्या पक्षासाठी प्राणार्पण करायला सिद्ध झाला आहे आणि मी, बाबा मृत्यूशयेवर आहेत ह्याचे भानसुद्धा मला रात्री राहिले नाही. मी सुखाचा शोध करीत करीत, सुंदर सुगंधी फुले केवळ दुरून पाहायची असतात काय? त्यांचा वास घेण्यात कोणते पाप आहे? मुकुलिका मला सुंदर वाटली. मी मी पाप केले. काल रात्री माझ्या हातून पाप घडले. पापाच्या कल्पनेने माझ्या मनाची तगमग सुरू झाली. मधाचा आस्वाद घेता घेता मधमाशांचे मोहळे उठावे आणि त्यांनी कडकडून सर्वांगाला दंश करावा. मी मंचकावरून उठलो आणि मुकुलिकेला म्हणालो, रथ सिद्ध करायला सांग. असेच जाणार आपण? हो. कुठं?
नगरात बाबांच्या दर्शनाला, आईची पायधूळ मस्तकी घ्यायला. अ, थोडं खाऊन उगीच तोंड घालू नकोस मध्ये. दासींचा उपदेश ऐकायची सवय नाही मला. आणि हे पहा, मी संध्याकाळी परत येणार नाही. वाड्यावरच राहीन. अ, पण पण काय? युवराज अहोरात्र अशोकवनातच राहणार आहेत. त्यांना पूर्ण विश्रांती मिळेल आणि त्यांचं मन प्रसन्न राहील अशी दक्षता सर्व सेवकांनी घ्यावी, अशी अमात्यांची आज्ञा आहे आम्हाला. ठीक आहे, ती ऐकली मी. मग संध्याकाळी विश्रांतीकरिता मी येणार नाही.